काम करणाऱ्या महाडच्या माजी नगराध्यक्ष सौ स्नेहलताई जगताप यांचे स्वागत करण्यासाठी मी आजच्या या संमेलनाच्या स्वागत अध्यक्ष श्रीमती शोभाताई सावंत यांना विनंती करतो। यानंतर सोमपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किरण सावे यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावे। स्त्रियांचा सहभाग आणि तरुणांचा सहभाग या ठिकाणी खूप छान प्रकारे हा सगळा वेळ जमलेला आहे आणि मी खरोखर महाड शाखेचं अभिनंदन करतोय। आदरणीय भाईंनी काल सहजपणे या ठिकाणी साहित्याची एक व्याख्या केली की जे सर्वांना सोबत नेते, सर्वांना जोडण्याचं काम करते ते साहित्य आहे। आणि मला असं वाटते कोकण मराठी साहित्य परिषदेचा हा वारसा, भाईंचा वारसा आपण सर्वजण जोमाने पुढे नेत आहोत। जर समजा आपण भाईंना सहजपणे विचारलं, भाई या सर्व कार्याचं रहस्य काय आहे, मला असं वाटतं की निश्चितपणे ज्याप्रमाणे कोटा शिवराम कारंजांनी उत्तर दिलं होतं की मला कार्यपूर्तीचं समाधान लाभतंय, मला असं वाटतंय भाईंना हे सगळं कार्यपूर्तीचं समाधान लाभतंय, ते समाधान आपल्याला सुद्धा सर्वांना लाभतंय अशा प्रकारच्या सहभागामध्ये। आणि ह्या अशा प्रकारच्या उपक्रमामधून मला असं वाटतं की आपण नवनवीन प्रकारच्या कल्पना, संकल्पना, नाविन्यपूर्ण गोष्टी ह्या घरी घेऊन जात असतो, त्याच्यावर विचार करतो, तर ह्याच्यामधूनच अनेक प्रकारच्या चळवळी पुढे जात असतात। आदरणीय श्री सुधीर शेठ म्हणजे यांचं करावं, त्यांच्या पूर्ण टीमचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे की अतिशय सुंदर नियोजन, अतिशय सुंदर कार्यक्रमाची आखणी। आता आपण त्यांचे उपक्रम पाहिले, काल परवा उल्लेख झाला सहजपणे वाचन चळवळीच्या त्या परिसंवादामध्ये की पुस्तक मागायची संकल्पना, ती पुस्तकं त्या कपाटामध्ये बंदिस्त आहेत, ती पुस्तकं त्या ग्रंथालयामध्ये बंदिस्त आहेत, ती पुस्तकं त्या ग्रंथालयाच्या बाहेर, कपाटाच्या बाहेर काढून एका बागेमध्ये मुलांच्या हातामध्ये दिली जातात, मुलं ती वाचतायत, मुलं त्याचा आनंद घेत आहेत आणि खऱ्या अर्थाने ती ग्रंथालय, ती लायब्ररी ही मुलांसाठी आता काम करू लागलेली आहे। अशा प्रकारचे चित्र आदरणीय चौरशी त्यांनी निर्माण केलं, ती नाविन्यपूर्ण कल्पना आहे। अन्यथा शेवटी साहित्य चळवळी पुढे नेण्यासाठी अशा प्रकारच्या ह्या कल्पना उपयुक्त ठरत असतात। आमचे मित्र प्राध्यापक विवेक या ठिकाणी आलेले आहेत, कथाकार आहेत आणि त्यांनी बालवाचनालयाची चळवळ पालघरच्या, ज्याला जांभूळगाव म्हटलं जाते, बहाडवेल नावाच्या गावामध्ये सुरू केली आणि आम्ही त्या ठिकाणी गेलो। आमचे ठाकूर प्राध्यापक अशोक ठाकूर सर होते आणि त्या ठिकाणी पाहिलं तर 50-60 मुलं त्या पुस्तकाचा आनंद घेत आहेत। एकच मुलगी त्याच्यामधली दर रविवारी येते, पुस्तकं देण्याचं काम करते, एका रजिस्टरवर नोंदवते, कोणी नेलंय, कोणतं नेलंय, तुमच्या रविवारी पुन्हा एकत्र जमतात। किती सुंदर कल्पना, ह्या सगळ्या वेगवेगळ्या कल्पना आहे अशा प्रकारच्या साहित्य चळवळीमधून, साहित्य परिषदेमधून, अशा मेळाव्यामधून पुढे येत असतात। आणि मला असं वाटते हे त्या मेळाव्याचं, त्या परिषदेचं खरं यश असते। अशा प्रकारच्या ह्या साहित्य सहभागामधून आपण अनेक प्रकारे सगळ्यांचं प्रबोधन केलं, सगळ्यांचं मनोरंजन केलं, सगळ्यांकडे एक संदेश दिला, सगळ्यांना काहीतरी घरी घेऊन जाण्यासाठी अशा प्रकारचं तुम्ही भरभरून दिलेलं आहे। आणि ह्या ठिकाणी ज्याप्रमाणे भाई या ठिकाणी उपस्थित आहेत, भाईंचं असणं हेच मुळात ऊर्जादायी आहे। आता आदरणीय किशोरबाईंनी सांगितलं तर अशा प्रकारे ह्या सगळ्या साहित्य परिषदेमधून जे आपण घेऊन जाणार आहोत ते आपल्याला आयुष्यभर उपयोगी पडणार आहे। एका ठिकाणी सुंदर असं म्हटलेलं आहे एलिस नावाच्या एका मानसशास्त्रज्ञाने, नथिंग इज गुड ऑर बॅड, अवर थिंकिंग मेक्स इट गुड ऑर बॅड। त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचा जो आपल्याला एक दृष्टिकोन मिळत असतो, एक आपल्याला अशा प्रकारचा अप्रोच मिळत असतो, तो साहित्यामधून मिळत असतो। आणि साहित्य हे मला जोडण्याचं काम करतंय, साहित्य हे पुढे नेण्याचं काम करते आणि अशा प्रकारचे मेळावे, अशा प्रकारचे परिसंवाद, अशा प्रकारच्या परिषदा हे काम उत्कृष्टपणे करत असतात। मी पुनश्च एकदा संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो आणि माझं मनोगत आटोपता घेतो। धन्यवाद। स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्या विकासाचा वसा घेऊन पुढे जाणाऱ्या महाडच्या माजी नगराध्यक्षा सौ स्नेहल जगताप कामत यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे। कोकण मराठी साहित्य परिषद शाखा महाड आयोजित 10वे रायगड जिल्हा साहित्य संमेलनासाठी मंचकावर उपस्थित असणारे सर्वांचे आदरणीय माननीय श्री पद्मश्री मधु मंगेश कर्णिक साहेब, संस्थापक कोमसापक, उपस्थित व्यासपीठावर असणारे केंद्रीय अध्यक्ष कोमसापक नमिताताई कीर, केंद्रीय कार्याध्यक्ष प्रदीपजी ढवळ, युवा शक्ती प्रमुख
दीपा ठाणेकर व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे कौटुंबिक स्नेही, ज्यांना मी काका म्हणून या ठिकाणी संबोधते, असे आमचे किशोर काका, कार्यक्रमाच्या स्वागत अध्यक्ष डी अण्णासाहेब सावंत कोऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या चेअरमॅन आदरणीय शोभाताई सावंत, सोनोपंत दांडेकर महाविद्यालय पालघरचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर किरणजी सावे, अशोकजी तलाठी, आवर्जून नाव घेतलं पाहिजे आमचे सुधीर काका, उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर आणि सर्व साहित्यावरती प्रेम असणारे सर्वांना मी आदरपूर्वक नमस्कार करते. खरं तर इतक्या मोठ्या व्यासपीठावर बोलण्याची माझी पहिलीच ही संधी आहे. मला आठवतं आहे कायम माझ्या वडिलांबरोबर ज्यावेळेला मी नगराध्यक्ष म्हणून पहिल्यांदा काम पाहू लागले, त्यावेळेला आपण त्या ठिकाणी कार्यक्रम महाडमध्ये आयोजित केला होता आणि त्यामार्फत मला त्या निमित्ताने आज तो कार्यक्रम त्यावेळेला जाऊन पाहायची संधी मिळालेली होती. आणि म्हणून सुधीर काका आपला आणि आपल्या सर्व टीमचा खरंच मनपूर्वक आभार की आपल्या माध्यमातून आज आम्हाला या ठिकाणी येतात. खरं तर साहित्य म्हटलं की वाचन आणि वाचन संस्कृती वाढवणं हे खूप गरजेचं आहे. आज युवा पिढीमध्ये वाचन संस्कृती वाढवणं आणि त्यांच्यामध्ये ते महत्त्व पटवून देण्याची अधिक गरज आहे. आणि ती काळारूपी आपण जर का पाहिली तर आता इतकं सोशल मीडियाच्या माध्यमातून गोष्टी वाढत आहेत की सगळ्यांना विस्तृतपणे कोणत्या गोष्टीची माहिती जर का आपण म्हटलं की ती घेण्याची धडपड नाही. इन शॉर्ट्समध्ये जेव्हा आपल्याला माहिती मिळते त्या माध्यमातून खरं तर आपण आज सगळेजण युवा पिढी खास करून काम करतो. खरं तर आपल्या संमेलनाच्या माध्यमातून खरं तर विविध विचारांवरती या निमित्तानं कालपासून चर्चा झाल्याच असते आणि ते होत असताना कुठेतरी युवा पिढीसाठी पूरक अशा गोष्टी खरं तर आज आपण या ठिकाणी करणं एक युवा म्हणून मला असं वाटतं खूप गरजेचं आहे. मराठी साहित्यात आपण पाहिलं तर अनेक चांगले लेखक, अनेक चांगले साहित्य आहेत, अनेक सुंदर पुस्तके आहेत, पण त्या सगळ्यांचीच सगळ्यांना माहिती असतेच असं नाही. आणि म्हणून ते जास्तीत जास्त युवा पिढीसमोर येणं किंवा पुस्तक प्रदर्शने भरणंसुद्धा तितकेच खूप महत्त्वाचे आहे. आणि तेच होत असताना कुठेतरी आपण ओपन प्रोग्राम्स घेणं म्हणजे एका विषयावरती आपण चर्चा करणं किंवा ती करायला देणं हे सुद्धा खरं तर खूप गरजेचं आहे. जसं मी म्हटलं की आपण सोशल मीडियाला जितकं महत्त्व देतो त्याचा पूरक असा उपयोगसुद्धा युवकांच्या माध्यमातून झाला पाहिजे. फार काही बोलणार नाही कारण आपल्या सगळ्यांचं मार्गदर्शन हे खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मलासुद्धा त्या ठिकाणी एक वेगळीच परवणी पाहायला मिळते आणि ऐकायला मिळते. पण माझे वडील मला स्वर्गीय माणिकराव जगताप साहेब हे नेहमी म्हणायचे की आपण वाचन कधी सोडता कामा नये. आणि आज ज्यांच्या समक्ष आज मला खरं तर बोलण्याची संधी मिळाली तर स्वतः आज इतकं चालतं बोलतं व्यासपीठ म्हणजे विद्यालय आहे की त्यांच्यासमोर खरं तर आज मला ह्या ठिकाणी बोलण्याची संधी दिल्याबद्दल खरंच खूप खूप आभार. आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून निश्चितपणानं वाचन संस्कृती वाढण्यामध्ये माझाही हातभार निश्चितपणानं असेल एवढंच या निमित्ताने सांगते आणि थांबते. जय हिंद, जय भारत. तर ज्येष्ठ साहित्यिका या संमेलनाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती भारतीताई मेहता यांना विनंती करतो त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आमच्या आज आपण कोकण मराठी साहित्य परिषदेच्या संमेलनासाठी सगळेजण जमलेले आहोत. त्या परिषदेचे संस्थापक आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीवर प्रेमाचा आशीर्वादाचा हात ज्यांचा कायम असतो असे आमचे ऋषितुल्य पद्मश्री श्री मधुबाई आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर. याचं कारण मी प्रत्येकाची नावं घेत नाही कारण माझ्या वेळी म्हणजे मला शेवटी बोलायचं असतं आणि मला अशी जबाबदारी असते की वेळ झालेली आहे, प्रत्येकाच्या भुकेची वेळ झालेली आहे आणि मी थोडक्यात आठवावं अशी माझी पण अशी इच्छा असते की सगळ्यांना त्रास होऊ नये. तर मी फक्त एवढंच सांगेन की हे जे पूर्ण संमेलन झालं त्याचे विषयांचं आयोजन इतकं उत्कृष्ट होतं जे साहित्याला धरून होतं. अगदी भिलार गावच्या याला भिलारांना बोलवून आपण त्यांची जी माहिती घेतली तीसुद्धा सगळ्यांना माहिती झाली, फार चांगलं झालं. बाकीचे सुद्धा ग्रंथालयाचा विषय होता. हे सगळे विषय खूप आयोजकांचे आभार त्याच्यासाठी.
बाकी कार्यकर्त्यांनी काम केलं, त्यांचे सगळ्यांनी आभार मानले, त्यांना कौतुकाची थाप दिली, सगळं खरं आहे. पण हे इथं संमेलन म्हणजे झालं कसं, हल्लीची फॅशन आहे डेस्टिनेशन मॅरेज, तसा प्रकार झाला. आपण सगळीजणं लांबणं आलो, त्यामुळे कार्यकर्त्यांना त्रास झाला असेल, जास्त जाये करावी लागली असेल. पण त्याचबरोबर इथली जी माणसं आहेत पाचाडची, त्यांनी जी मदत केली, तिथली सरपंच असतील, तिथले बाकीची लोक आपल्या गावात होत आहे इतक्या ह्यांनी भारावून गेले असतील की एवढं साहित्य संमेलन आमच्या गावात कधी झालेलं नाही आणि ते होते, त्याला एखाद्या सणासारखं वाटलं असेल. त्यामुळे त्यांनासुद्धा खूप आनंद दिला आपण आणि त्यांना प्रत्येक गोष्टीत त्यांची मदतही खूप चांगली झाली असणार. अगदी देशमुखांच्या हॉटेलपासून प्रत्येकाला हा आनंदाचा ठेवा मिळाला असेल. तर आता हॉटेलचं नाव काढलं, सर्वांना भूकच लागलेली आहे, त्यामुळे मी जास्त काही बोलत नाही. सगळ्यांचे आभार, कौतुक आणि मी याच्यापुढे तुमच्याकडे देते. कोकण मराठी साहित्य परिषद शाखा महाड चे अध्यक्ष श्री गंगाधर साळवी यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावे. आयोजित रायगड जिल्हास्तरीय साहित्य संमेलन पाचाडच्या राजमाता जिजाऊ साहित्य नगरीमध्ये संपन्न झालं आणि या सोहळ्यासाठी आपणासह सर्वच मान्यवर उपस्थित राहिले. त्यामध्ये कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक पितामह आदरणीय पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचं मनापासून आभार मानतो आणि या संमेलनाच्या अध्यक्षा माननीय भारतीताई मेहता यांचं मनापासून मी आभार मानतो. त्याचप्रमाणे केंद्रीय अध्यक्षा माननीय नमिता कीर मॅडम, त्याचप्रमाणे जलनायक माननीय किशोरबाई धारिया, सर्व मंचकावर उपस्थित असलेले मान्यवर, त्याचप्रमाणे महानगरीच्या माजी नगराध्यक्षा आणि आता उत्तम असं मनोगत व्यक्त केलं त्या स्नेहलविधी जगताप कामत, अशोकजी तलाठी साहेब आणि डॉक्टर प्रदीप ढवळ साहेब, मंचकावरील सर्वच मान्यवर, दीपा ठाणेकर मॅडम, तसेच केंद्रीय कमिटी रायगड जिल्हा अध्यक्ष माननीय सुधीर शेख आणि त्यांचे सर्व कार्यकारिणी, सर्व रायगड जिल्ह्याचे सर्व शाखांचे अध्यक्ष, सर्व सदस्य, या कार्यक्रमासाठी कालपासून आणि आजपर्यंत उपस्थित असलेले आमचे पत्रकार बांधव, त्यांचं मनापासून मी आभार मानतो. महाड शाखेचे आमचे सर्व पदाधिकारी, सर्व सदस्य यांनी अगदी 2 महिने हे संमेलन यशस्वी होण्यासाठी मनापासून काम केलं, त्यांचं देखील आभार मानतो. ग्रामपंचायत सरपंच सीमा बेगुगडे आणि सर्व सदस्य, तसेच पाचाडचे ग्रामस्थ, त्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं, त्यांचे आभार. अनंत देशमुख, रघुवर देशमुख, प्रवीण सातपुते, ज्यांनी ध्वनी व्यवस्था अतिशय उत्तम नेटकी ठेवली होती आणि भोजन महत्त्वाचं आपल्याला त्यांनी चांगलं दिलं, ते नंदू सातपुते. हा जो स्टेज आपल्याला दिसतो त्या स्टेजची सजावट ज्यांनी अतिशय उत्तम केली ते महाडचे हरहुन्नरी कलाकार संदीप गुरव. स्वरण रेसिडेन्सी इथे आम्ही राहिलो, अनंत देशमुख यांच्या इथे राहिलो. सुरुवातीची ग्रंथदिंडी यासाठी हरिपाठ आणि भजनी मंडळ, महिला मंडळ उपस्थित होत्या, त्यांचं मनापासून आभार मानतो. या ठिकाणी महाड तालुका पोलीस कर्मचारी, त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांनी देखील 1-2 दिवस बंदोबस्त दिला, त्यांचं मनापासून आभार मानतो. संगीत साथ देणारे रवी मालगुणकर, वाटे यांचं मनापासून आभार मानतो. पुन्हा एकदा आपला सभागृहाचा आभार मानून हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो आणि पुढे कोकण मराठी साहित्य परिषदेचा वार्षिक वाङ्मयीन आणि वाङ्मयेतर पुरस्कार वितरणाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे असं देखील आवाहन करतो. धन्यवाद. आपण गाऊ नका कुठे, हा जेवण झाल्यानंतर लगेचच तो कार्यक्रम. आपले जे सभासद आहेत कोमल सभेचे, त्यांच्याकडून आपण त्यांची पुस्तकं मागवत असतो. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय मधुबाई अध्यक्षा, नमिता कीर, डॉक्टर प्रदीप ढवळ आणि आपण ज्यांना पुरस्कार मिळाले ते पुरस्कारार्थी आणि कोमल सभेचे बंधू आणि भगिनी, आपण दरवर्षी हा कार्यक्रम करीत असतो, परंतु यंदा रायगड जिल्हा संमेलन संपन्न झालं. त्या संमेलनाला जोडून आपण आजचं हे पुरस्कार सोहळ्याचं काम करीत आहोत. त्यांनी आपल्याला चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे याचा मी आवर्जून उल्लेख करतो. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कोमल सापळच्या
सभासदांकडून दरवर्षी पुस्तकं आपण मागवतो आणि त्या पुस्तकातून ह्या पुरस्कारासाठी निवड करतो आणि त्यासाठी एक निवड समिती आहे. त्या निवड समितीकडे आपण आपली आलेली पुस्तकं त्या विषयाची पाठवत असतो. कथा, कादंबरी, कविता, चरित्र, आत्मचरित्र, प्रवासवर्णन इत्यादी तऱ्हेचे जे 10-11 प्रकार आहेत त्यांची ती पुस्तकं आपल्याकडे आल्यानंतर त्यांची विगतवारी केली जाते आणि त्या संबंधित परीक्षार्थीकडे आपण ती पाठवतो आणि त्यांनी ती पुस्तके वाचून आपला अभिप्राय कळवायचा असतो. तो त्यांनी कळवल्यानंतर आपण आपला हा असा कार्यक्रम जाहीर करत असतो, खेळत असतो. ह्या आजच्या कार्यक्रमाला जरा उशीर होत आहे त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण प्रत्येक वेळी काही ना काही कामं मिळत झाले, परंतु आज रायगड जिल्हा मध्यवर्ती जे संमेलन झालं त्या संमेलनामध्ये आपला हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आपल्याला परवानगी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आपले जे ज्यांना आपण पुरस्कार देणार आहोत ते पुरस्कार घेतल्यानंतर कृपया आपण सर्वांना विनंती आहे की आपण लगेच त्या हॉलच्या बाहेर जाऊ नये. आपल्यासारखे जे दुसरे आहेत त्यांचंही आपण अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनाही टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करणं हे आपलं काम आहे. हे लक्षात घेऊन पुढचा आपला कार्यक्रम होत राहील. धन्यवाद. मराठी साहित्य परिषदेच्या पुरस्कार वितरण समितीचे निमंत्रक माननीय अशोक ठाकूर सर यांनी या पुरस्कार सोहळ्यासंबंधात प्रस्तावित केलेला आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित मंचावरती उपस्थित आपल्या सगळ्यांचे लाडके आदरणीय पद्मश्री मधुभाई कर्णिक यांच्या समवेत कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा नमिताताई खीर, कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर प्रदीप भोळ सर, माझ्यासमोर बसलेले केंद्रीय समितीतील विविध समित्यांचे प्रमुख, विविध पदाधिकारी आणि पुरस्कार विजेते आणि त्यांच्या समवेत आलेल्या सगळ्या आपल्या सगळ्यांचे दैवत कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधुमंतीश कर्णिक यांना विनंती करतो की त्यांनी या पुरस्कार प्रदान सोहळ्यासंदर्भात आपल्या शुभेच्छा व्यक्त कराव्या. मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मी ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळालेले आहेत त्या सर्व लेखकांना, कवयित्रींना, कवींना आणि संस्थांना मनःपूर्वक त्यांना धन्यवाद देतो आणि वयाने मोठा असल्यामुळे आशीर्वाद पण देतो. काल दिले ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांच्यासाठी एक 5 मिनिटं हितगुज करावं असं मला मनापासून वाटायला लागलं. मी 1918-20 लिहायला सुरुवात केली. आज माझ्याकडे कालपासून शेकडो मुलं येऊन गेली त्या घेऊन. त्याला साहित्य लेखन म्हणत नाही, ती हौस असते. साहित्य लेखनाला जीव ओतावा लागतो, आपण त्याच्यात अर्पण करावं लागतं. म्हणून कालपासून जी अनेक मुलं, अनेक नवे साहित्यिक मला भेटून गेले, तर मला काही मंत्रोच्चार सांगायचा आहे तो तुमच्या आयुष्यभर उपयोगी पडेल. कारण मी आता 90व्या वर्षामध्ये आहे. त्यातली 65-70 वर्ष जवळजवळ माझी साहित्यामध्ये गेली. त्यामुळे नव्या साहित्यिकाची दुःख काय असतात, सुख काय असतं याची मला पूर्ण जाणीव आहे. प्रत्येकाला आपल्याला लेखक व्हावंसं वाटतं, प्रत्येकाला आपण कवी व्हावंसं वाटतं, प्रत्येकाला आपलं पुस्तक प्रकाशित व्हावंसं वाटतं. आणि असा एखादा प्रसंग मिळाला की प्रत्येकाला अध्यक्षांच्या जाऊन सही घ्यायची, फोटो घ्यायचा. आणि आता फोटोचं प्रकरण फार झालं आहे. काल मी माझ्या मित्राला म्हणालो, मी पंढरपूरला गेलो होतो विठ्ठलाच्या दर्शनाला. त्याचे पाय भक्तांनी डोकं ठेवून ठेवून झिजले, त्यामुळे त्या ठिकाणी चांदीचे पाय बसवले तर ते झिजू नयेत म्हणून. काल मला वाटलं अरे माझे पाय कशाला, फक्त मी कोण आहे तुमच्यासारखा, मी साधा लेखक आहे, पण माझे पाय झिजायला आले का. विनोदाचा मान सोडा, त्याच्या मागे प्रेम आहे ते मला कळतं. मधुबाईंच्यावर प्रेम आहे
म्हणून तर 30-31 वर्षाची संस्था उभी राहिली, नुसतीच उभी राहिली नाही, वाढली आणि फोफावली. तर माझे डावीकडे उजवीकडे बसले कार्यकर्ते मित्र क्षेत्रात जावं, मी नाही, मी फक्त रोपटं लावलं. तर कोकणात एक म्हण आहे की एखाद्याच्या हाताला डॉक्टर जर चांगला असेल, डॉक्टरच्या इंजेक्शनला मान देत नाही, डॉक्टरचा हात चांगला आहे. तसं शेतकऱ्याला मीच जाता हात हातगुण आहे म्हणून मी चांगलं येतं, तर माझा हातगुण खरं चांगला असेल म्हणून या सगळ्या चांगल्या संस्थांच्या मी अनेक संस्था चालवतो. या तरुण लेखकाला मला सांगायचं असं की ही तुमची सुरुवात आहे, हा अंत नाही. तुम्ही जो आत्ता सन्मान तुम्हाला मॅडम मी देणार आहेत, अध्यक्ष देणार आहेत, तो एक सुरुवात झालेली आहे तुमच्या लेखनाला. आपण ज्यावेळी शाळेत जातो 6 वर्ष झाल्यानंतर कडं आई शिकतो, ही साहित्यातली आई आहे. आणि ज्याने अनेक पुरस्कार मिळवलेले आहेत त्याच्याकडे मी तुम्हाला सांगतोय. मला पहिला पुरस्कार मिळाला तो 1964 साली, आणि माझ्यावर जी कुलकर्णी होते, जी आणि मी आम्हाला पुरस्कार एकदम मिळाला. त्याच्या आदल्या वर्षी मी आणि शंकर पाटील, त्यावेळेचे मोठे दमा बिराजदार शंकर पण आपल्याला माहिती, त्यांना पुरस्कार मिळाले. चांगलं लिहिलं जर तुम्ही, चांगलं साहित्य निर्माण केलं, या महाराष्ट्रामध्ये तुमची कदर होणार नाही असं कधी होत नाही. आचार्य अत्रेने आम्हाला सांगून ठेवलं एकदा. आचार्य अत्रे असे लिहायचे, गाडीच्या बॉनेटवर कागद घेऊन लिहित असायचे अग्रलेख, आणि तो अप्रतिम अग्रलेख राहायचा. आम्ही मी आणि देवंदेवी एकदा भेटायला गेलो, विचारलं त्याच्यासाठी तुम्ही काय लिहिता? अरे म्हणते मी याच्यात थोडा जीव होतो म्हणून ते चांगलं येतं. हे जीव होत ना, आपल्या लेखनामध्ये जीव होतला पाहिजे, तर ते सकस होतं, जिवंत होतं, आणि मग ते लोकांना वाचावंच वाटतं. सानेगुरुजींनी तेच केलं, आचार्य अत्रेने तेच केलं, खांडेकरांनी तेच केलं, आणि जे कुलकर्णी आणि शंकर पाटील यांनी हेच केलं. आज माझ्याबरोबर नवीन लेखक आहेत, त्यावेळी काय बोलत नाही, त्याच्यातले काही लोक असतील, परंतु ज्यांना आज पारितोषिक मिळून ते घरी जाणार आहे दाखवायला, ते लावायला इथे, ते BAचं आणि MAचं सर्टिफिकेट नाही, हे लक्षात ठेवा. युनिव्हर्सिटीमध्ये डिग्री मिळेल, पुस्तक लिहिता येणार नाही. पुस्तक लिहायला जीव होतावा लागतो, समर्पित भावना असावी लागते, आणि जग डोळ्याने पाहायला पाहिजे. हे डोळस पाहण्याची आजची आज सुरुवात झाली आहे. आज पहिलं पाऊल तुम्ही टाकले साहित्य क्षेत्रामध्ये, आता ते पुढे व्हायचं कसं. कोकण मराठी साहित्य परिषद एक अशी मोठी असा मोठा प्लॅटफॉर्म, त्याला म्हणता येईल, तो प्लॅटफॉर्म आहे. आणि तो केवळ कोकणापुरता नाही, आम्ही मॉरिशसला गेलो, बेळगावला गेलो, गोव्यामध्ये गेलो. का गेलो? तिथल्या लोकांनी प्रेमाने आम्हाला बोलवलं, अरे तुम्ही खरं मराठीचं काम करतात, या आमच्याकडे. आम्ही गेलो, त्यांना निरालिंगन दिलं. त्यामुळे ह्या पुरस्कारांचं मूल्य केवळ 5-10 किंवा जे काय आम्ही पैसे दिले असते त्यांचे त्यांनी मोजू नका. त्यामुळे तुमचा जीव होता, त्यामुळे तुमचं समर्पित भावना पाहिजे. त्यामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे. ह्या एका पुस्तकावर मी राहणार नाही, आणि मधुबाईने सही पण पुस्तक दिलं म्हणजे लेखक होता येत नाही. मी कधी असं आशा बाळगली नाही की अनेक पुरस्कार मिळाले मला, परंतु मी असं कधी मी सर्व दुर्मुखीत राहिलो, भुकेला राहिलो साहित्यासाठी. तर तुमची भूक वाढली पाहिजे. जसं आपण बघतो की कोविडने एवढ्या आमच्या कोविडने एवढ्या धावा काढल्या, त्याला जरी धावांची भूक असते, तुम्हाला साहित्याची भूक लागली पाहिजे. मला असं वाटतं की या कोमल साहेबांच्या आजच्या संमेलनातून तुम्हाला ती भूक वाढेल, तुमच्या हातून चांगलं सकस लेखन मला वाचायला मिळेल. मी जोपर्यंत तिथे आहे तोपर्यंत तुमचं माझ्याकडे खूप पुस्तकं येतात, फक्त कोमल साहेबांचं पुस्तक मी आधी वाचतो. हे चांगलं साहित्य वाचण्याची मला संधी द्या, आणि कोमल साहेब आपल्यापर्यंत खूप मोठी करा. धन्यवाद. मनोगतातून आम्हा सर्व उपस्थितांच्या म्हणजे पुस्तक लिहिणाऱ्यांच्या, पुस्तक लिहिल्याच्या नंतर पुरस्कार प्राप्त होणाऱ्या सर्वांचा एक उत्साह वाढवलेला आहात. आपण म्हणाला की बरेच जण माझ्या काल पाया पडत होते, परंतु भाई कुसुमाग्रज असे म्हणतात, ह्या सभागृहामध्ये बसलेल्या किंवा समाजातल्या अनेकांना ठराविकच लोकांच्या पाया पडावेसे वाटतं, कारण ते मोजकेच पाय परिसरामध्ये किंवा पृथ्वीवर शिल्लक असतात. त्या मोजक्या पायामध्ये भाई आपले पाय आहेत.
त्यामुळे प्रत्येकाला आपल्या पायांचं दर्शन घ्यावं असं वाटतं. धन्यवाद भाई. यानंतर कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर प्रदीप ढवळ सर यांना विनंती करतो त्यांनी आजच्या प्रसंगी शुभेच्छा व्यक्त कराव्या. बोलणं झाल्यानंतर काही बोलणारा खरं राहत नाही, पण एका ध्येयाच्या ध्रुवताऱ्यावर जन्माच्या बोलीने लक्ष केंद्रित करून विधायक नजरेची माणसं जर निघाले तर तिथे अभिजात प्रतीचं काम करू शकतात. हा आदर्श भाईने आपल्या समोर घालून दिलेला आहे. खरं म्हणजे हा पुरस्कार आपण नेहमी केशवसूत स्मारकामध्ये करतो, पण योग किती चांगला आयुष्यात जुळून आला बघा. जे काही साहित्य तुम्ही लिहिलं आहे त्या साहित्याचा जो पुरस्कार तुम्हाला मिळणार आहे तो साक्षात अशा भूमीमध्ये मिळतो आहे, रायगडाच्या पायथ्याखाली तुम्हाला मिळतो आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये हा अविस्मरणीय क्षण राहणार आहे की खऱ्या अर्थाने भाईचं आजचं मार्गदर्शन नवीन लेखकाने कसं लिहावं, कसं त्यासाठी काय करावं. म्हणजे मी ज्यावेळी संन्यस्त ज्वालामुखीवर नरेंद्र ते विवेकानंद एक झंझावात नावाची कादंबरी लिहिली तर भाईंचा मला आशीर्वाद त्यावेळी आला. ती कादंबरी जन्माला घालण्यासाठी मी 5 वर्ष मौन धारण केलं होतं. त्यावेळीपर्यंत नरेंद्रची ती कादंबरी पूर्ण झाली. त्यानंतर संन्यस्त ज्वालामुखी नावाचं एक विश्वविक्रमी नाटक आदरणीय आमचे अशोक समेळ यांच्या पटकथा त्या संपूर्ण नाटकावरती. म्हणजे सांगायचं तात्पर्य मित्रांनो आहे की कोकण मराठी साहित्य परिषदेचे तुम्ही पहिले कार्यकर्ते व्हा. मी तर 90चा कार्यकर्ता आहे. मी खुर्च्या लावलेल्या आहेत. भाईंच्या मागे असं वेड्यासारखे आम्ही त्या काळात फिरत होतो. मोठी मोठी माणसं सगळी जमवून बघत होतो. म्हणजे अगदी आम्हाला तर भाग्य आहे, आम्हाला सगळी मोठी मोठी माणसं भाईंच्या सहवासात त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्याशी बसण्याची, त्यांच्याशी बोलण्याची आम्हाला संधी मिळाली होती. पोलादपूरची पहिली शाखा ज्यावेळी सुरू केली त्या आमच्याकडे माधव गडकरी होते, भाई होते. आम्ही सगळी मंडळी वेड्यासारखी त्या सगळ्या तिथून मग रत्नागिरी असेल या सगळ्या शाखा सुरू करून दिलो होतो. खरं म्हणजे आणखीच आपलं भाग्य आहे की या वयात देखील भाईंचं सगळं लक्ष तुमच्यावरती असतं. माझा कार्यकर्ता काय करतो, माझ्या कार्यकर्त्याला काय हवं आहे. आणि आज त्यांनी पाहिलं की सुधीरसारखा एक तगडा कार्यकर्ता की काय करू शकतो हे उदाहरण आज स्वतः भाईंनी इथे अनुभवलेलं आहे. आणि म्हणून माझ्या सगळ्या शाखेच्या सगळ्या अध्यक्षांना अशी एक नम्र विनंती आहे की आपण जे कराल तो उत्तम करा. कोकण मराठी साहित्य परिषद आपल्याबरोबर आहे, मधुबाई आपल्याबरोबर आहे. नवे नवे चेहरे शोधा, नवे नवे नेते हात बघा, त्यांना तुम्ही प्रोत्साहन द्या, त्यांच्यासाठी म्हणून काम करायचा प्रयत्न करा. कोकण मराठी साहित्य परिषद आपल्या मागे सतत राहील. पुढच्या काही महिन्यामध्ये मी आणि स्वतः अध्यक्ष मॅडम अनेक शाखांचे दौरे करणार आहोत. आम्हाला देखील रिझल्ट हवा आहे. नक्की त्या शाखा काय काम करतायत, त्यांचं काम किती आहे, त्यांनी किती मेंबर्स गोळा केलेले आहेत याचं देखील कुठेतरी मूल्यमापन आता 30 वर्षानंतर करायची वेळ आलेली आहे. आणि म्हणून परवाच मी सहज माधवला आणि मॅडमला सांगितलं की आमची नवी मुंबई शाखा ठप्प झालेली आहे, ती का काम करत नाही आहे याचा जबाब कुठेतरी विचारला पाहिजे. आणि म्हणून मी लगेच त्याला म्हटलं की नवी मुंबईचा जर कोणी जिल्हा अध्यक्ष आहे तर तात्काळ पत्र पाठवा, आपण त्या जिल्हाध्यक्षांशी बोलू, तिथल्या अध्यक्षांशी बोलू, ज्या काही तुमच्या समस्या असतील, ज्या काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील त्या आम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया. पण भाईच्या स्वप्नाला मात्र धक्का लागता कामा नये. निवळ तुम्ही पदं घ्यायची, निवळ पॅनल लावायचे आणि कार्यक्रम करायची ही आता कल्पना कुठे आपल्याला थांबवावी लागेल. त्याची आपल्याला प्रामुख्याने दखल घेतली जाईल. खरं हे तुम्ही आपल्या कुटुंबातले सगळे आहात म्हणून जरा थोडंसं सांगायची वेळ आलेली आहे. सगळ्या शाखा उत्तम काम करायचा प्रयत्न करतायत. काही तर पूर्ण बंद पडलेले आहेत. तर त्या जिल्हाध्यक्षांना, त्या सगळ्या आमच्या शाखा प्रमुख जे आहेत त्या जिल्ह्याचे त्यांना नम्र विनंती आहे की तुम्ही तुमचा उत्तम कार्यक्रम, दर्जेदार कार्यक्रम आम्हाला सतत लेखी किंवा तुमच्या ग्रुपमध्ये ॲड करा. म्हणजे काय चालू आहे ते आमच्या लक्षामध्ये येईल. दुसरी एक महत्त्वाची सूचना की आपण जी 2 आणि 3 डिसेंबरला मॉरिशसला गेलो होतो तर त्याची एक आपण बैठक 3 तारखेला एक गेट टुगेदर ठाण्याला माझ्या कॉलेजवरती आपण घेणार आहोत. काय आपण त्या संमेलनात मिळवलं, आता पुढे आपल्याला कोणती पावलं उचलायची आहेत. ते संमेलन संपता लगेचच माझ्याकडे दुसऱ्या संमेलनाची ऑफर आली आहे. सर नक्की कोकण मराठी साहित्य संमेलन हे तुम्ही आमच्या दुबईमध्ये घेऊन या. मी म्हटलं 1 वर्ष थांबा, इतक्यात माझी मानसिकता नाही आहे. म्हणजे बघा कोकण मराठी साहित्य परिषदेला वेगवेगळ्या देशांमधून येण्याची संधी मिळालेली आहे. आणि याच व्यासपीठावर तुम्हाला सांगतो की शिला बापू जी भाईंची भक्त आहे, या मॉरिशसमध्ये काही वर्षी मंत्री होत्या. तर त्या बाईंनी मराठी माणसं जगभरातली एकत्र आणण्यासाठी म्हणून 18 देशांचं फेडरेशन केलेलं आहे. आणि या 18 देशांच्या फेडरेशनची
जबाबदारी कोकण मराठी साहित्य परिषद म्हणून आपल्याकडे दिलेली आहे. म्हणजे 18 देशामध्ये आपल्याला आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलन घेण्याची नक्की संधी मिळणार आहे. त्यासाठी इथे आपण भरलं पाहिजे, यासाठी इथली आपली प्रगल्भता वाढली पाहिजे, यासाठी इथे आपलं चिंतन वाढलं पाहिजे, यासाठी उत्तम आता त्या काही सुंदर तरुण मुलं या व्यासपीठावरना जे काही पेश करत होते, अदा करत होती, ते बघून खरोखर मन प्रसन्न होत होतं. आणि म्हणून या सोहळ्यानिमित्त तुम्हा सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो. कोकण मराठी साहित्य परिषद ही सतत नवीन नवीन कल्पना याही पुढे घेऊन येईल आणि घेऊन काम करत राहील. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. केंद्रीय अध्यक्षा नमिता खीर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी या पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी शुभेच्छा व्यक्त कराव्या. त्याप्रमाणे आमच्या वाङ्मयीन पुरस्कार समितीचे अध्यक्ष प्राध्यापक अशोक ठाकूर स्वागताध्यक्ष आहेत, आमच्या शोभाताई सावंत आणि कार्याध्यक्ष आपले प्रदीपजी ढवळ. आपण सगळे पुरस्कार प्राप्त आहात, लेखक, कवयित्री आणि माझे सगळे सन्माननीय कार्यकर्ते, सभासद. खूप चांगला असा हा दिवस की वर्षभराचे आपण पारितोषिक वितरण म्हणजे पुरस्कारासाठी पुस्तकं मागवतो. थोडंच सांगणार आहे कारण मधुभाईंनी बोलल्यानंतर बोलण्यासारखं आमच्याकडे काही नसतं. तेवढे आम्ही लहानच आहोत याची जाणीव आहे. फक्त असं मला एक अध्यक्ष म्हणून एवढंच वाटतं की आजवर इतकी वर्ष आपण वाङ्मयीन पुरस्कारासाठी पुस्तकं मागवतोय आणि क्रमाक्रमाने जास्त करून कोरोनानंतर जी पुस्तकं येतात त्याला एक वेगळीच अशी एक गुणवत्ता, खूप चांगली पुस्तकं येतात सगळ्या विभागातली. मग ती कादंबरी असून दे, कथा असून दे, कविता असून दे, अगदी संपादन केलेली पुस्तकंही असून दे. इतकी सुरेख पुस्तकं येतात की हे पुस्तक की ते पुस्तक असं परीक्षकांना प्रश्न पडतो. आणि मी जेव्हा ही सुरुवात आता अलीकडे झालेली आहे 2 वर्ष, ती मला अतिशय दिलासादायक आणि सुखाची वाटते. लेखक तयार होत आहेत, चांगल्या पद्धतीने लिहित आहेत आणि केवळ हे कोमलतापचे लेखक नाही आहेत. आता हे महाराष्ट्राचे लेखक आहेत. जेव्हा त्यांना पुरस्कार मिळतात, ही जी मोहर उठली जाते त्यांच्यावर, तेव्हा ते महाराष्ट्राचे लेखक असतात. एकच वाटतं की लेखक ही एक प्रतिष्ठा आहे आणि ती प्रतिष्ठा तुमच्या दिसण्यातनं नको व्यक्त व्हायला, ती असण्यातनं व्यक्त व्हायला पाहिजे. तुम्ही असले पाहिजे, दिसले पाहिजे नव्हे. कारण तसं करायला गेलं तर मग आपला सच्चेपणा, आपला खरेपणा लेखक म्हणून तो कमी होईल, तो नाहीसा होईल. आणि एक सांगेन की जे तुम्ही लिहिताय, आज पुरस्कार मिळाला, पुरस्कार ही कौतुकाची एक छाप आहे. इथल्या अनेक जणांना अनेकदा आपले कोमलतापचे पुरस्कार मिळालेले आहेत. पण तरीसुद्धा हे पुरस्कार तुम्ही अधिक पुढे जा ह्याच्यासाठी आहेत. तुम्ही तृप्त होऊ नका, आत्मसंतुष्ट होऊ नका. लेखन हा तुमचा स्वधर्म आहे आणि तो स्वधर्म डोक्यात ठेवून तुम्ही कायम लिहित राहा. आज कोमलतापचे लेखक आहात, उद्या आपल्या राज्यात येवा, देशात येवा, त्यासाठी प्रयत्न करा. त्याचं उदाहरणही देते. ही सुरुवात कशी आहे तर यावर्षी आपल्याला 2 साहित्य अकादमीचे पुरस्कार आमच्या लेखकांना मिळाले, जे आम्ही म्हणतो मानाचे पुरस्कार. एक बाल साहित्याला मिळालेला आहे आणि एक युवा साहित्याला मिळालेलं आहे. दोघेही तरुण आहेत. आणि हे आपल्या ह्या व्यासपीठावरून आपल्या ह्या कोमलतापाच्या चळवळीतनं तुम्ही राहिलेले लेखक. आणि असे आता एक आपण असा विचार केला पाहिजे, म्हणजे इतक्या उंचीचं लेखन आमचे माझे लेखक लिहित आहेत, तेव्हा ही सगळ्याचा हा प्रवाह सुरू झाला, लेखनाचा झाला, तुमच्या वाढीचा झाला आणि तो असा प्रवाह तुम्ही अधिक मोठा करायचा, अधिक असा हळाळता ठेवायचा आहे, एवढीच इच्छा व्यक्त करते. थांबते. त्यांच्या आशीर्वादाने जे लेखक कवी झाले ते भविष्यामध्ये महाराष्ट्रासाठी एक नवे लेखक, नवी कवी म्हणून उदयास आले याची अनेक उदाहरणे कोकणातच नव्हे तर अखंड महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याचा आपल्या सर्वांनाच प्रचंड अभिमान आहे. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलन या ठिकाणी संपन्न झालं. सुधीर शेठ 1 मिनिटाची सूचना या ठिकाणी देत आहे. ज्येष्ठ साहित्यिक रायगड जिल्ह्यामध्ये आलेले आहात आणि म्हणून कोकण मराठी साहित्य परिषद रायगड जिल्ह्याच्या वतीने आपलं सगळ्यांचंच स्वागत करताना मला अत्यानंद होत आहे.
कोकण मराठी साहित्य परिषदेमध्ये आपलं प्रेम कायमच आहे. या जिल्ह्यामध्ये अनेक उपक्रम सातत्याने आम्ही करत असतो. आपल्या सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहतील हा विश्वास आम्ही व्यक्त करतो. हे संमेलन यशस्वी अनेक कार्यकर्त्यांच्या हातातून झालं. मानवदादांनी जे या संमेलनाची मोठी धुरा सांभाळली ते आमचे मित्र आणि या संमेलनाचे संयोजक वडकिल्ल्यांच्या अभ्यासात सुखजी राणे यांचा अनावदानाने सत्कार होऊन गेलेला त्याबद्दल त्यांची मी क्षमा मागतो आणि आदरणीय मनोभाईंना विनंती करतो की तिने सुखजी राणे यांचा सन्मान केला. त्या ठिकाणी सन्मान करावा. त्यांचं कादंबरी होती ते आभाळ भीष्माचं होतं. ते आभाळ झालेल्यांना आज मान्यवरांच्या शुभेच्छा प्रदान केला जातोय. सन्मानितांना आपण सगळ्यांनी जोरदार करावं, त्यांचं अभिनंदन करूया. त्यांच्या कादंबरीचं नाव होतं ते आभाळ भीष्माचं होतं. यानंतर कादंबरी प्रकारातील बरीला मिळालेला आहे विवाह हडप स्मृती पुरस्कार आणि पुरस्कार विजेते आहेत माननीय भारतीताई मेहता. हा पुरस्कार आज आदरणीय भाईंच्या हस्ते या ठिकाणी प्रदान केला जातोय. वाङ्मय पुरस्कारामध्ये कथा प्रकारातील प्रथम क्रमांकाचा विशी गुर्जर संग्रहाला प्राप्त झालेले आहे. पुरस्कार विजेते आहेत माननीय विवेक वसंत कडू आणि त्यांचा सन्मान करावा. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वगैरे. मला माहिती आहे आपण जेवलेलो आहोत, जराशा आवाज आलेला असेल, पण टाळ्या वाजल्याच्या नंतर शुगरची लेवल कमी होते, त्यामुळे सगळ्यांनी एकदा आपण जोरदार. विद्याधर भागवत स्मृती पुरस्कार गावगोट या कथासंग्रहाला मिळालेला आहे आणि कथासंग्रहाचे लेखक आहेत पुरस्कार विजेते आहेत माधव सावरगाव. कोकण मराठी साहित्य परिषदेत कोकण मराठी साहित्य परिषदेच्या स्मृती उत्कृष्ट कोकण मराठी साहित्य परिषद शाखा पुरस्कार आणि हा पुरस्कार जात आहे कोकण मराठी साहित्य परिषदेत मालवण शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी रामानंद लिमे, डॉक्टर मोरेश्वर मुळे, युवा शक्तीचे अमृत मोरे, रवींद्रजी मेहंदळे आणि कविता. कारण या मंडळीचे एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे यांनी मालवण शाखा सांभाळतानाच याच ठिकाणी कवी केशवसुताचं भव्य स्मारक सुद्धा तेवढ्यात अत्याधुनिक पद्धतीने झालेलं आहे आणि कवयित्री आहेत अनुपमाताई उजगरे. स्मृती पुरस्कार प्रदान झालेला आहे. मी सर्वच पुरस्कार विजेत्यांना विनंती करतो की या ठिकाणी आपल्याला व्हाउचर्सवर सही करायची आहे. ती न विसरता पुरस्कार स्वीकारल्यानंतर उजव्या बाजूला सही करावी व्हाउचरवर. धन्यवाद. स्मृती पुरस्कार उमलावे आतुनी या कविता संग्रहाला जाहीर झालेला आहे आणि कवयित्री आहे प्रतिभा सराफ. मी प्रतिभा सराफ यांना धन्यवाद. यानंतर पुढील पुरस्कार हा पुरस्कार जातोय अजिंक्यगिरी आत्मचरित्राला लेखक आहेत माननीय राजाराम जाधव सर. पुढील पुरस्कार आहे चरित्र प्रकारातील प्रथम क्रमांकाचा श्रीकांत शेटे स्मृती पुरस्कार वेचत आलो सुगंध मातीचे या पुस्तकासाठी सर यांना जाहीर झालेला आहे. मी भारतीताईंना विनंती करतो की त्यांनी हा पुरस्कार त्यांच्या वतीने पुरस्कार गोष्ट एका सांस्कृतिक अपूर्व संगमाची या ग्रंथाला या पुरस्काराचे लेखक फादर टोनी जॉर्ज यांना नाटक या प्रकारातील प्रथम क्रमांकाचा भाई भगत पुरस्कार कोंडवाडा आणि 2 एकांकिका अध्यापिका विजया पंडितला या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मधुभाई यांनी प्रदान करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर ललित गद्य मागच्या वेळेस अजिबात वाजवत नाही. आपण सगळ्यांनी वाजवल्यानंतर जरा कौतुक वाटते त्यांना आपल्याला कुणीतरी कधीतरी पुरस्कार दलित गद्य प्रकारातील तृतीय क्रमांकाचा सौ लक्ष्मीबाई व राजाभाऊ गवंदे पुरस्कार सातार समुद्रापारतील प्रथम क्रमांकाचा माननीय श्री स्वप्नील चाफेकर मनी माऊचं पिल्लू या त्यांच्या ग्रंथाला पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. यानंतर संकीर्ण वाङ्मयातीलच वाङ्मय प्रकार या ग्रंथाचे लेखक माननीय प्रशांत राऊत सर यांना विनंती करतो की त्यांनी हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी विनंती करतो की त्यांनी हा पुरस्कार त्यांच्या प्रतिनिधी यांना या ठिकाणी वितरित करावा. यानंतर कोकण क्षेत्रात योगदान देत असलेल्या ठाणे किंवा पालघर जिल्ह्यातील व्यक्तीला देण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचा कैलासवासी पद्मश्री भाऊसाहेब प्रतिष्ठान पुरस्कार या ठिकाणी सोनोपंत दांडेकर वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किरण सावे यांना जाहीर झाला. पुरस्कार आपल्या या अलौकिक कार्याची दखल घेऊन आपणास प्रदान करण्यात येईल. शिक्षण क्षेत्रात
आयुष्यभर योगदान देणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणारा श्री बा कारखानीस पुरस्कार देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून देवरुख आणि देवरुख परिसरामध्ये शिक्षणाचे वारी सर्वत्र नेणारे या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद मधुकर भागवत यांना जाहीर झालेला आहे. कारखानीस पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करावे. कोकण मराठी त्यांच्या कार्याची दखल घेत अशा अनेक कार्यकर्त्यांना या ठिकाणी गुरुवर्य अ देसाई कोमसाप कार्यकर्ता पुरस्कार म्हणून दिला जातो आणि यावर्षीचा गुरुवर्य अ देसाई कोमसाप कार्यकर्ता पुरस्कार नवी मुंबईचे सन्माननीय श्यामसुंदर गावकर यांना जाहीर झाले. सहभागी होऊन कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना श्यामसुंदर गावकर यांना प्रदान झालेले सगळ्यांनी जोरदार टाळ्यावर अभिनंदन करावे. त्यांच्या समवेत पनवेल शाखेचे सन्माननीय आपण आपल्या शुभहस्ते या कार्यकर्त्याचा सन्मान करावा. ज्याप्रमाणे पुरस्कार राजा रजवाडे स्मृती वाङ्मयी कार्यकर्ते पुरस्कार दिला जातो आणि यावर्षीचा राजा रजवाडे स्मृती वाङ्मयी कार्यकर्ते पुरस्कार बोईसर शाखेच्या मधुमती कुलकर्णी यांना जाहीर झालेला आहे. दिलं जातं, कार्यकर्त्यांना सुद्धा प्रोत्साहन दिलं जातं, तसेच शाखांना सुद्धा प्रोत्साहन देण्याचं काम केलं जातं आणि म्हणून वामनराव दाते स्मृती बांद्रा शाखेला हा पुरस्कार दिला गेलेला आहे. बांद्रा शाखेचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत ना, उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो कृपया आपण मंचावरती येऊन हा संपूर्ण टीमला हा पुरस्कार दिला जातो आणि तो पुरस्कार मालगुण आणि बांद्रा शाखेने यावर्षी मिळवलेला आहे. पुढच्या सर्व संक्रांतीमध्ये लेखिकेचं काम करणाऱ्या लेखिकेला दिला जाणारा सौ नमिता की लक्षवेधी पुरस्कार यावर्षी सौ मीना मधुकर घोडविंदे यांना प्रदान करणे. लक्षवेधी पुरस्कार मीना मधुकर घोडविंदे यांना प्रदान करावा. यानंतर विद्यार्थिनीसाठी देण्यात येणारा सुलोचना मुरारी नार्वेकर स्मृती पुरस्कार तुम्हाला स्वप्ना विकास गोवेकर सावंतवाडी सिंधुदुर्ग यांना जाहीर झालेला आहे. पुरस्कार यावर्षी श्री कमलाकर राऊत यांना जाहीर झालेला आहे. मी ढवळ सहकारमध्ये अत्यंत युवा विभागामध्ये प्रामाणिक कार्य करणारा युवा कार्यकर्ता पुरस्कार यावर्षी लखमध्ये यांना प्रदान करण्यात येणार आहे. धन्यवाद द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. वतीने सुद्धा काही विशेष पुरस्कार दिले जातात. त्यामध्ये संपादक विभागाचा विशेष पुरस्कार अनुराधा नेरुरकर यांना प्रदान करण्याची सुद्धा कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने विशेष पुरस्कार दिला जातात आले. शुभेच्छा देतो. सर्व पुरस्कार विजेत्यांना सहयोगाच्या नम्र विनंती सह्या करून घ्याव्यात. पुरस्कार जाहीर झाले होता ते काही कारणामुळे येऊ शकले नाहीत, परंतु त्यांच्या प्रतिनिधी अनुपमाताई हा पुरस्कार स्वीकारणार आहेत. अशोक समेल ज्यांना यावर्षीचा अत्यंत प्रतिष्ठेचा कादंबरीचा रवादेही स्मृती पुरस्कार प्राप्त झालेला आहे, त्यांना प्रदान करण्यात आलेले ते या ठिकाणी आपल्या मनोगतातून भावना व्यक्त करणार आहेत. लाडके मधुभाई, आम्ही मधुभाईंसाठी कुठेही असले तरी जीव तोडून जाऊन त्यांना भेटण्याचा प्रयत्न करतो. कोकण मराठी साहित्य परिषदेची ही जी काही वेल त्यांनी लावली होती ती मोठ्या वृक्षात त्याचं रूपांतर झालं आहे. मला 2दा बक्षीस मिळतं आहे म्हणजे मी विचारलं बाबा मलाच का 2दा बक्षीस देतो, तर म्हणजे तुम्ही कादंबरी चांगली का लिहिता, कादंबरी चांगली का लिहिता म्हणा. तर ते असो, मी सगळ्यांना ज्यांना बक्षिसं मिळालेत त्यांच्या वतीनं मी आभार प्रदर्शन करतो. आभार आपण थोडसा शब्द आहे पण तरी आपण कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सगळ्यांनी ऋणात राहूया आणि जे कोणी साहित्य परिषदेचे मेंबर झालेले नाहीत कोमसापाचे, त्यांनी कोमसापाचे लवकरात लवकर मेंबर होऊन या सदस्य व्हा. बराच कार्यक्रम या मंडळींनी ठरवलेला आहे आणि आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी होऊया. धन्यवाद. राष्ट्राचं राज्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, आमच्या संस्थेचे आदर्श पुन्हा छत्रपती आणि स्वामी विवेकानंद. मला हा कोकण साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला तर खरोखरच आश्चर्य वाटलं, कारण कुठेही अर्ज मागवण्यात आले नाही, कुठल्या एखाद्या इन्फ्लुएन्सरची गरज लागली नाही आणि अचानक मला नमिताताईंचा आणि हे अंकलजी सर त्यांचा फोन आला की तुमची निवड करण्यात आली आहे. इतक्या सहजपणे
एखाद्याची निवड होते हे पाहून मला आश्चर्यच वाटतं. या कोकण साहित्य परिषदेवर सातत्याने हेच संस्कार करणारे आपले सर्वांचे लाडके मधुबाई, नमिताजी, ढवळ सर, ठाकूर सर यांना मी यासाठी खरोखरच त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. राष्ट्र हे ईश्वर आणि राष्ट्रसेवा ही ईश्वर सेवा या पवित्र तत्वाचा पुरस्कार करत मी 2001 साली बोस्टन सोडून भारतात आलो आणि कामाला सुरुवात केली. नगरोदय से राष्ट्रोदय हा या कामामागचा एक कॉन्सेप्ट होता की राष्ट्राचा उदय म्हणजे मुंबई, पुणे, कोल्हापूर, हैदराबाद, बँगलोर अशा मोठ्या शहरांचा उदय नाही, तर देवरुखसारख्या 10-12 हजार वस्तीच्या एखाद्या खेड्याचा सुद्धा उदय. तो उदय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत राष्ट्रोदय शक्य नाही. आणि म्हणून मी माझी मातृभूमी असलेल्या देवरुखमध्ये आलो. आणि खरं सांगायचं तर मोदीजींनी 2014 साली लाल किल्ल्यावरनं पंतप्रधान पदाचं पहिलं भाषण करताना सांगितलं की शाळांमध्ये टॉयलेट्स हवेत. मधुबाई, देवरुखच्या 15 शाळांमध्ये टॉयलेट्स नव्हती, ती मी 2002 साली बांधली. तेव्हा मला वाटायचं की हे सगळे साहित्यिक, वकील, डॉक्टर्स हे काय करत असतात, त्यांना हे प्रश्न लक्षात येत नाहीत का? असं खरोखर एक अंतर्मुख होऊन मला प्रश्न वाटला. आणि म्हणून मी कार्याची दिशा घेतली की आपल्याला कार्य करायचं. मग भारतीय मूल्यांवर आधारित इंग्रजी माध्यम शाळा उभारली. आमच्या तालुक्यामध्ये विज्ञान महाविद्यालय नव्हतं, ते उभारलं. आणि मला सांगायला आनंद वाटतो की कोकणातलं नमिताताई पहिलं ऑटोनॉमस कॉलेज आमचं झालं देवरुखचं, असले सेपरेट महाविद्यालय. सायन्समध्ये PhD असणारं केंद्र देवरुखसारख्या 12,000 वस्तीच्या गावात आहे. हे केवळ जनेच्छेमुळेच शक्य झालं. आज महाराष्ट्रातलं सर्वात मोठं लहान मुलांसाठीचं विज्ञान केंद्र जे एखाद्या खाजगी संस्थेने उभारलेलं आहे, गव्हर्नमेंट नाही, असं देवरुखमध्ये होते. कोकणातली पहिली क्लॉक टॉवर असलेली बिल्डिंग देवरुखमध्ये होते. मोठा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारलेला आहे, 400 मीटर ऑलिम्पिक साईज रनिंग ट्रॅक सकट. एखाद्या संस्थेने उभारलेलं भव्य दिव्य असं शहीद स्मारक देवरुखमध्ये आहे, ज्याच्यामध्ये खरं रणगाडा, खरं विमान, खरी तोफ, खरी जीप अशी आहेत. आणि आता आम्ही नवीन त्याच्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्व हुतात्मा सैनिकांचं स्मृतिस्थळ उभारणार. 66 सैनिक हुतात्मा झाले रत्नागिरी जिल्ह्यात. हे सगळं करण्याचं कारण हे आहे की राष्ट्र निर्मितीमध्ये प्रत्येक खेड्याने, प्रत्येक कार्यकर्त्याने सर्वात पहिल्यांदा सहभाग दिला पाहिजे. हे करत असताना संस्थात्मक शुद्धीकरण खूप महत्त्वाचं आहे. आणि संस्थात्मक शुद्धीकरण हे समाजातला चांगुलपणा एकत्र आणण्याचं केंद्र जेव्हा आपण संस्था बनवतो तेव्हाच होऊ शकतं. अनेक संस्था या राजकारणाचा अड्डा झालेल्या आहेत. आमची संस्था सुदैवाने अशा मंडळींपासून आम्ही दूर ठेवली आहे की जे हे वातावरण गढूळ करू शकतात. इतकी शुद्धता बाळगलेली आहे आमची संस्था. मधुबाई कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याला एक नवा पैसा ब्राईब देत नाही किंवा घेत नाही. ज्या वेळेला नाशिकचे शिक्षणाधिकारी महिला आहेत त्यांच्याकडे 40 कोटी रुपये मिळतात घरात. वैशाली मानकर, मी जाहीररित्या नाव घेतो त्यांनी, कारण मी रत्नागिरी जिल्हा संस्था चालक संघाचा सुद्धा अध्यक्ष आहे, शैक्षणिक संस्था चालक संघाचा. केवढे ओव्हरहेड्स आहेत हे शैक्षणिक संस्थांवर. हे सगळे मी माझ्या संस्थेपुरते का होईना बंद करून टाकले. आणि म्हणून आज जॉईंट डायरेक्टरसारखी किंवा डायरेक्टरसारखी व्यक्ती देवरुखच्या आमच्या संस्थेची नाव घेऊन सगळ्या मिटिंगमध्ये सांगतात की भागवतांची देवरुखची संस्था मुद्दाम पाहायला जा. तर मी हे तुम्हाला निमंत्रण देतोय
की तुम्ही आमची संस्था पाहायला या. किती उत्तम प्रतिसाद एखाद्या संस्थेला समाजाकडनं मिळू शकतो, कारण समाजाला सुद्धा चांगलं व्हावं असं वाटत असतं. पण कुठेतरी लिडरशिप व्हॅक्यूम असतो. तो व्हॅक्यूम जर आपण संपवू शकलो, तिथे कुठेतरी एक चांगलं लिडरशिप आपण देऊ शकलो, चांगली लिडरशिप देऊ शकलो, तर समाज मागे येतो. मी एकट्याने चालायला सुरुवात केली, आज हजारो देणगीदार मला शोधायला लागतात की आज पैसे कुठनं आले संस्थेला. लाखो रुपये येत आहेत, कारण समाजाला हे व्हायला हवं आहे, पण चांगली दिशा देणारी एखादी संस्था मिळत नाही. आज आमच्या कॉम्प्लेक्स 17 बिल्डिंग्स आहेत, 15,000 चौरस फुटाच्या, 20,000 चौरस फुटाच्या, अशा मापाच्या. सगळ्या सोलर पॉवर्ड आहेत. महाराष्ट्राचा पहिला सोलर पॉवर कॉम्प्लेक्स आहे, एज्युकेशनल कॉम्प्लेक्स. हे जनेच्छेवर झालं, आणि जनेच्छा चारित्र्य, तपश्चर्या आणि त्याग त्याच्यामध्ये ओतल्यामुळे झालं. मधुबाईंचं पहिलं वाक्य मला आठवलं, लिहिताना ओतायला लागतं तसं कार्य करताना दुप्पट ओतायला लागतं, कारण लिहिताना अपमान होण्याची शक्यता नसते. कार्यकर्ता जेव्हा ग्राउंडवर उतरतो काम करायला, तेव्हा त्याला अपमानित करायला, त्याची स्क्रुटिनी करायला अनेक डोळे तयार असतात. आणि त्याच्यातून जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा आपल्याला यश मिळू शकतो. आणि म्हणून माझ्या मंडळींनी, माझ्या कोकण साहित्य परिषदेच्या मंडळींनी हा पुरस्कार कुठलाही ॲप्लिकेशन न करता मला दिला. एक फोन करून त्या नमिताताईंचे मी खरोखर मनापासून आभार मानतो. आणि हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची मला संधी मिळाली, म्हणून मी अंकलगी सरांचे सुद्धा आभार मानतो. मनपूर्वक बाईंना साष्टांग दंडवत. धन्यवाद. पण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णजी, डॉक्टर नमिता कीरजी, ठाकूरजी आणि प्राध्यापक धवळजी आणि इथे उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे त्या सगळ्यांचं अभिनंदन. आणि आता जी आमचे प्रतिनिधी बोलले की त्यांना कुठलीही माहिती न देता किंवा कोणत्याही प्रकारचा त्यांना निवड केल्याचं माहीत नसताना सुद्धा त्यांना आपण बहुमान दिला. आणि हा असाच प्रकार माझ्या बाबतीतही घडला असं मला वाटतं, कारण मी महाराष्ट्र शासनामध्ये एक उच्च अधिकारी म्हणून, जॉईंट सेक्रेटरी म्हणून कार्यरत होतो. आणि मी 5-6 वर्षापूर्वी रिटायर झालो. लिखाण हा खरं म्हणजे माझा विद्यार्थी दशेपासूनचाच विषय होता. आणि आज अधिकारी म्हणून किंवा एक साहित्यिक म्हणून आमचे आदर्श कर्णी साहेब यांनी म्हटल्याप्रमाणे तो आमच्या आतला जो आवाज आहे तो विद्यार्थी दशेपासूनच आम्ही मांडत आलो, विचार करत आलो. बरेच वेळा अधिकारी म्हणून एक मोठी जबाबदारी पाडत असताना दिवसभराचं कामकाज, मंत्री आहे, मुख्यमंत्री आहेत, राज्यपाल आहे, सगळ्यांसोबत होणाऱ्या अनेक बैठका आणि या काम करता करता मग जेव्हा रात्री सकाळी जाग येतं तेव्हा मनातले विचार माझ्या त्या समोर मांडताना मला आनंद होतो की बरेच वेळा या सामाजिक गोष्टींमुळे, सामाजिक अव्यवस्थेमुळे किंवा सामाजिक ज्या गोष्टी आज आपल्यासमोर घडत आहेत त्यांचा विचार मनामध्ये येत राहतो आणि बरेच वेळा साहेब झोप लागत नाही. आणि म्हणूनच मला असं वाटतं की माझे आजपर्यंतची जेवढं पुस्तकं झालेली आहेत त्यांना बऱ्यापैकी आज मार्केटमध्ये तर आहेत, परंतु आपल्या कोकण मराठी साहित्य परिषदेने जो बहुमान दिला त्यामुळे तर त्याची आणखी उंची वाढली आहे. यापूर्वी मला नवी दिल्लीत स्थित एका संस्थेच्या माध्यमातून माझ्या पहिल्या काव्यसंग्रहाला महात्मा ज्योतिबा फुले ही फेलोशिप मिळाली होती. आणि तेव्हा मला जो आनंद झाला नाही, आज जेवढा आनंद होतो कारण आपल्या भूमीमध्ये आणि आपल्या हस्ते हा बहुमान मिळतो आहे
ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. आज माझा संपूर्ण परिवार इथे आला आहे. पण परंतु ही जी ओढ होती, रात्री कळलं की आपण इथे सकाळी चौकशी केली तर तुम्ही आरामात होता आणि त्यानंतर मला काही इथल्या कार्यक्रमाच्या संदर्भात थोडे नियोजित काही कार्यक्रम होते आणि म्हणून मला आपली भेट घेता आली नाही. परंतु मला एक मानसिक मनातली इच्छा आहे की मी आपल्या या परिषदेचा एक भाग नक्कीच होईल आणि आपल्या संस्थेला माझ्याकडून जे सहकार्य आहे किंवा मला जे योगदान देता येईल, माझ्या परिवारासह माझ्या मुलाबाळांसह इथे मी सांगतो की माझा परिवार नक्कीच कोकण मराठी परिषदेचा एक 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 धागा राहील, एक खेळा राहील, एक नट राहील, अशा प्रकारची मी अशी अपेक्षा व्यक्त करतो. जाता जाता फक्त महाभारतातील एक छोटंसं द्वंद्व आहे, भीम आणि कर्णांच्या याच्यामधलं सुतोवा सुतपुत्रो वा योवा कोवा भवाम्यहम दैवायत्तम कुले जन्म मदायत्तम तू पौरुषम. हे जे श्लोक आहे, कोणत्या कुळातून आलो, कोणत्या गावातून आलो, कुठून आलो, कोणत्या आईवडिलांच्या पोटी जन्म घेतला हा महत्त्वाचा नाही आहे, तर माणसाच्या जीवनामध्ये जे जे काही करता आलेलं आहे, जे जे करता येतं तो करण्याचा भाग केला तर मदायत्तम तू पौरुषम, तो पुरुष अतिशय मोठा होतो आणि एक चांगलं काम करू शकतो, अशी मला इथे अपेक्षा व्यक्त करायची आहे. जाता जाता एक आणखी श्लोक आहे, असा आहे तो, हा ओतून घेत असेच पुरस्कार स्वतःला मिळवावे असे सांगून, अशी इच्छा व्यक्त करून, अपेक्षा व्यक्त करून समारोप करण्यापूर्वी मी बने सरांना विनंती करतो, त्यांनी कविता सादर करून आजच्या कार्यक्रमाची सांगता करावी. सार असतं देणं, जीवनाचं सार असतं हे ज्याला कळतं त्यालाच ते देता येतं. देणं निमित्त असतं फळ म्हणून भेटण्याचं. देताना 5 एक होतात, 10 मोकळे होतात. अजून 10शी गुंतात तेव्हा हृदय एक होतं. देणं गोंजाळणं असतं, गोंजाळ्यात वाहून जाणं असतं. देणं भरवणं असतं, भरवण्यात मातृत्व असतं. देणं धाक असतो, धाकात घडवणं असतं. देत देत जगावं, देत देत जगावं. देता देता ज्ञानी होतो तेव्हा तो संत होतो. जेव्हा तो संत होतो तेव्हा हात 1000 होतात, आकाशाला पेरून धरतात, धरतीला भरभरून देतात. देणारा तो असतो, आपण कुणीच नसतो. देत देत जगावं, देता देता पतंग व्हावं. दिव्याच्या ज्योतीत झोकून द्यावं आणि मग कळावं अजूनही काय द्यायचं आहे, अजूनही काय द्यायचं आहे. हेच आजचा हा पुरस्कार प्रदान सोहळा या ठिकाणी संपन्न झाला असं मी जाहीर करतो. सगळ्यांना शुभेच्छा.